नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज बंदीच्या बंदी अमरावतीची गँग चालली आहे बाई, फिरायला जाणार आहे. आणि हा यवतमाळवरून आला रजत, ताई पण आहे, आज तन्वी पण आहे आणि रोशन दादा पण आहे. अजून आपल्याला कोण जॉईन होणार आहे पुढं? विशाल दादा पण परतवाड्यातून जॉईन होणार आहे. आणि आज चाललो आहे आम्ही मेळघाटले. आणि पुढं पण खूप सारे लोक जे मेळघाटच्या निगडीत जुळलेले आहे त्याचं पण आपण व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन करणार आहे. खतरनाक व्हिडिओ होईल बाई, शेवटपर्यंत पहा तुम्ही. चला, गाड्या खूप झाल्या, खूप 3-4 गाड्या. तर 4 गाड्या आहे भाई. एक XL6 आहे, एक बलेनो आहे, अजून एक पुढे एक गाडी आहे आणि आणखी एक गाडी येऊन राहिली आहे. आता आमच्या इथं कन्फ्युजन झालं, आम्ही भांडणं करू लागलो की बसायचं कोण कोणासोबत, कारण की कवाल्या करायच्या आहे भाई. आणि दोन त्याच्यात असं होईल तर मजा नाही येणार, म्हणून आम्ही तर विचार करू याच्यातच जाऊ. बापरे, तन्वीचा मुद्दा आहे हा. मी सरकार पुढे मांडणार की 5 जणांचा ग्रुप असेल तर 5 जण सोबतच बसले पाहिजे, अलग अलग तुटले पाहिजे नाही. आता जाऊ दे ना, आता काय जा नहीं खोना होना नहीं पड़ता है वो ब्रह्मांड नाईक के वड़ा खाने के लिए मिलने वाला है वो. कुठचा तू पार्सल घे तिथचा. हा, असे जिद्दीपणाने करत असते, हा करत असते थोडा. फायनली भाई सगळेच्या सगळे आम्ही XL6 मध्ये बसून राहिलो. रोशन दादा तिकडच्या त्या गाडीत चालले आहे, हरीश तिकडे बसलाय आणि इकडे अंदर एकदम मांग टाकून दिले आहे आपले दादा. रजत दादा टाकले आहे आणि सारंग दादा. ताई बसा आणि मी बसतो इथं. आपल्यासोबत संकेत पण आहे आज. चला, ब्रह्मांड नायक. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे परतवाड्यात ब्रह्मांड नायक मध्ये नाश्ता करायला. आणि नमस्कार, विशाल दादा पण आहे आपल्यासोबत, तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. आणि लय मजा करणार आहे. काय प्लॅन आहे, काय कशी मजा करायची तुम्हाला तिकडे? मजेचा काही प्लॅन नसते. पहिली गोष्ट आपोआप आपण एका जागेवर आलो की मजा असते. पहा बाई, नाश्ता करू राहिलो होता आम्ही आणि पुरीच्या पुरी गँग आहे इकडे. रोशन दादा, मित्रांनो, आमचा इथे ब्रेकफास्ट झाला आहे 1 वाजता, दुपारच्या 1 वाजता. आता जे आहे इथं पुढं माझी जागा घेतली आहे आपल्या रजतनं. LS सिनेमॅटिक शॉर्ट्स काढायचे आहे रस्त्याने, माझ्यासाठी पण काढशील. आणि मी जातो आता सारंग दादाजवळ. आणि इथं खूप वाईब्स आहे. आता बम भकायला करणार आहे आम्ही, बम दादाच्या गोष्टी. आणि हा तर मित्रांनो, आता लागला आहे घाट. आणि पुऱ्या घाटमध्ये सुरुवातीलाच मय झाली आहे थंडी. यांनी तुमचे खूप खूप आभार, मदत केली. ती आता इथं ब्लॉग चालू आहे काय. तर मित्रांनो, आता जे आहे आम्ही अर्ध्या घाटात आहे आणि थंडी झाली माझी, कारण की तुम्हाला माहित आहे मला कोणती बिमारी आहे. तर मोशन सिकनेस आहे त्याला. शिकून जाते मला थोडंफार. आणि बघा इथं व्ह्यू पहा. ड्रोन मध्ये पण तुम्ही वरून हा शूट घेतच आहे. आणि तर आपल्या व्हिडिओमध्ये तर दिसणच. आणि मी तुम्हाला इथून नजारा दाखवतो. हा नजारा आपल्यासाठी काही नवीन नाही आहे, पण जेव्हा येतो, ज्या ऋतूमध्ये येतो. मला बोलूच नाही तिथे व्हिडिओ. हा बोल ना. बघा किती छान असा रस्ता आहे आणि मस्त असा घाट, खूप मस्त आहे. मला तो खूप आवडत आहे. आणि सगळे आमच्यासोबत बिझी लोक. हे बघा, मोबाईल सगळे ब्लॉग मध्ये बिझी. ब्लॉग मग एन्जॉय कर ना. मी एन्जॉयच करत आहे. बघा, मी डान्स पण करतो. आणि वा, बढिया काय व्ह्यू आहे बघू शकता. तर कसं वाटत आहे तुला आता? बरं वाटत आहे? थोडासा समोर काय आहे. झालं मला? अरे, तुला मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे. गोळी दिली ना मग जिबी खाली ठेवायला. आणि खूप उलटे झाले याला. मग मी याला हेल्प केली, अशी पाठ वगैरे थोपटली, कारण की आपली आई आज वगैरे मला रिग्रेट झालं पहिल्यांदा की सालं दारू पेत नाही तरी मला उलट्या होऊन राहिल्या. मग न पेण्यात काय म्हणजे हे आहे, त्यापेक्षा पेलेलं बरं.
असं नाही आहे, कोणाला सहन होते कोणाला नाही सहन होत, पण माझा मुद्दा एवढाच आहे की मी याला एवढी हेल्प केली तर यांनी माझे फोटो वगैरे काढायला पाहिजे यार. बस तुम्हाला आवडते ना माझे फोटो वगैरे बघायला तर तुम्ही याला कमेंटमध्ये एक सांगा. काम करतो, अर्धा घंटा उलट्या करतो, मला पाणी नाही पाहिजे, पण ते फोटो नको काढायला लोक. मी तुझी हेल्प केली ना, पण मी तुझी हेल्प केली ना. म्हणजे काय हेल्प केली तर ते याच्या रजत आणि त्याला मागणार फोटो काढून. चांगलं वाटते फोटो, किती सुंदर व्ह्यू आहे बघा, तुम्हाला मी दाखवते. बघा तर मित्रांनो, आता जे आहे आम्ही चिखलदऱ्यात पोहोचलो आहे, पण आम्हाला दरवेळेचं जे चिखलदरा आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे. तर आम्ही चाललो आहे आमझरी पर्यटन संकुलनमध्ये, जे मेळघाटमध्येच येते. व्याघ्र प्रकल्प वरचं बोर्ड वाचलं वाटते ना. तर हे जे आहे आपल्या या चिखलदऱ्यापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि चला आता निघतो आम्ही इकडे. हे सेमाडो रोड आहे ना? हो, सेमाडो रोडच्या साईडला, गटांग रोडच्या साईडला जा लागते. हे इकडे जाते, पण आपल्याला राईट साईडनं जा लागते. नीलम बदामी. मिलम काय? नीलम बदामी. पोचलो आम्ही आता सगळेजण, आणि माझे खूप हाल खराब झाले. तन्वीनं पण माझ्यासाठी चॉकलेट आणलं, थँक्यू. तब्येत एकदम. हो, आणि थँक्यू यार, रजतनं मला खूप सपोर्ट केला. तन्वीनं पण पाणी गिनी खूप पाजलं. आणि आले काय पायदळ इकडे हरीश पण आला आणि दादा पण आला. कोणतं टेंट ना, ते घ्यायचं आहे ना आपल्याला, टेंट वगैरे. आणि बघा किती सुंदर असा, वाव. आणि हा तर आता हिवाळ्याचा टाइम आहे, पावसाळ्यात तर इकडे वेगळीच मजा राहत असं आहे ना. डेफिनेटली. आणि बघा गाड्या, आम्ही 4-5 गाड्या घेऊन आलो. तन्वी पण आली. हाय वाय कर, हाय करा, हॅलो. तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही आलेलो आहे जरा टेन्शन मुक्त व्हायला. आमझरी खूप काम रोज काम. आणि आम्ही फिरायला कुठे आलो? आमझरी. आणि म्हणजे चिखलदऱ्यात जवळच आहे, 5 या बाजूला. चिखलदऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. या हे बघा इकडे. हाऊ आर यू मॅम? I am very fine and I am very excited. आमझरी संकुल. बायचा इकडे मी काय आणतो, जनावर असे बचके राहू. She is the most safest person because she is having Tarzan with her. Tarzan is Chimkali. चिमकली. अच्छा. मग भालू विथ आलू. तर इथं पहा, एकदम निसर्गाच्या सानिध्यात इथं अशा रूम्स आहे. आणि आम्ही सगळे मुलं जे आहे ते या रूम मध्ये शिफ्ट होणार आहे. इथं काय नाव आहे? हापूस कुटी. म्हणजे प्रत्येक रूमला एक मस्त असं नाव दिलं आहे. इकडे हापूस कुटी आहे, आणि इकडे काय केशर कुटी. अच्छा, म्हणजे हे आंब्याचे जेवढे हे आहे. इथं भाई प्रॉपर उपहारगृह आहे. इथचं जेवण डायरेक्ट इकडे. आणि इथं आमची पुरी बैठक बसली आहे, सरांसोबत चर्चा चालू आहे की बा आमझरीला कसं ग्रो करावं, आदिवासी जो हा एरिया आहे इथल्या लोकांना कशा पद्धतीनं रोजगार भेटावा. ऑलरेडी ग्रो झालेली आहे. पहिले त्या ग्रो जागेवर आणायचं आहे. हा, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायचे. डेव्हलप झालेली, ऑलरेडी डेव्हलप आहे. आता तुम्ही विशाल दादा परतवाड्यात राहता, इतक्या वेळा तुम्ही चिखलदऱ्यात आले, तुम्हाला माहितच नाही एरिया? मला माहित होता, माहित कारण मी होतं. बाजूनच राहतो. हा. पण बऱ्याच बाहेरचे लोक जे इथून येतात, तर इथं आल्यानंतर काय होते की त्यांना आता शहरातल्या लोकांना काय असते, गाव टाईप वातावरण पाहिजे. आणि इथं आल्यानंतर चिखलदऱ्यात त्याला मोठे मोठे हॉटेल्स दिसतात. मग मूड डिस्टर्ब होऊन जाते की अरे यार एवढ्या दूर आलो, एवढी चांगली जागा आहे, पण स्टे करायला शेवटी हॉटेलमध्येच जावं लागणार शहरी. इकडे ऑप्शन हे जे आहे गाव टाईप आहे, एकदम नेचरच्या आतमध्ये. आणि बऱ्याचशा गोष्टी येतात, आपण हळूहळू व्हिडिओ मध्ये आहे. काय म्हणता? आमचं पूर्ण फूड डिपार्टमेंट यांनी मॅनेज केलंय. वाव, गावाचं जेवण. हे काय दाळभाजी आहे का? मस्त जेवणाचा मस्त आस्वाद चालू. वा वा, पोरगी पा, पोरगी किती कामाची आहे. ताटं वाढून राहिली. वाढ बरं, वाढ. शाबास. वा, बढिया. कायची भाजी होती मी? आलूची मिक्स आहे. आलू नको घेऊ, आलू गोबी. गोबी पण आहे त्याच्यात. मला जे जे आवडते तेच घेईन मी. काहून मी उपाशी मरू? सगळं मिक्स घे ना. इकडे आलू कांदे आहे. आमचं आता मस्त जेवण झालं. तन्वी, जेवण कसं होतं? एकदम बरं होतं, मला खूप आवडलं. आणि मस्त जेवण केलं बाई, मस्त
घरगुती जेवण होतं एकदम. आणि आता आम्ही करणार आहे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी. इथं स्काय सायकलिंग आहे. ते वाचणं इंग्लिशचा माझा थोडा प्रॉब्लेम आहे. आपण ऍक्टिव्हिटी करणार आहे सायकलिंग, ह्युमन गायरो, बंजी इंजेक्शन, झिप लाईन, वॉल क्लाइम्बिंग. वा वा वा. म्हणून असे शिकलेले लोक माहिती आहे काय जवळ ठेवत जा. म्हणून मी तुम्हाला म्हणत असतो मित्रांनो, शिका, कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, नाही तर असा पचका होते. आता ह्या इकडच्या साईडनं पूर्ण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होणार आहे आमच्या. बघू आता काय काय करणार आहे, कोण कोण कसे कसे गुल खिलवणार आहे. तर तुझे काय करायची इच्छा आहे? मी तर वॉल क्लाइम्बिंग करणार आहे. तू तर पळायची इच्छा ना आलं हे ढक. वॉल क्लाइम्बिंग करणार आहे. हा आणि यांचे फोटो पण काढू आपण. आता चाललोय आम्ही झिपलाईन ॲक्टिव्हिटीच्या एक्सपिरियन्ससाठी. इकडे हे दोघं जण आहे, याला धकावून द्यायचं आहे. कुठं द्या ना, तू जा ना पहिले. तर इथं पुढाकार घेत आहे हे दोघं जण आणि खूप मजा येणार आहे. आय थिंक मजा येणार आहे. पण नाही ना भावा, मौत के कुएं को छू कर आता म्हणते. मौत को छू कर टक टक करके वापस आता हो, असं आहे बा ते. त्याच्यात आहे पहिली झिपलाईन, त्याची टोटली डिस्टन्स आहे 500 मीटर येणं जाणं टोटल. अच्छा. आणि एक सायकल पण आहे इकडे साईडला. आणि याच्या मागे आहे एक बंजी इंजेक्शन. हा हा. त्याच्या सोबतच गायरो आहे, हा. ते इलेक्ट्रिक वर चालतात. अच्छा अच्छा आणि एक याच्या मागे आहे वॉल क्लाइम्बिंग. अच्छा अच्छा. आणि इकडे खालती आहे फ्री फॉल आहे. ते एक फ्री फॉल पण आहे. अच्छा हे इकडचं. ते लहान लेकरांसाठी हम्म. ते 12 ऍक्टिव्हिटी आहे. हा, हा. तर आता आपण पहिले करणार आहे झिप लाईन आहे ना. झिप लाईन करणार आहे. आणि इकडे सगळं सेफ्टीचं सगळं इक्विपमेंट्स आहे. हेल्मेट आहे, हेल्मेट, सेल्फ अँकर, सेल्फ चेस्ट हँकर. हार्नेस आणि सीट हार्नेस लहान लेकरांसाठी. ओके. आणि भीती वगैरेचं जर काही वातावरण असेल तर घरून गोळ्या घेऊन यायचा, ते तुमचं आहे. नाही आता भाऊ, माणसाने चान्स नाही सोडायचा. तसं तर बोलायला भेटत नाही, आणि बोलायला भेटत असेल तर बोलणं सोडायचं नाही. इथं सेफ्टी सपोर्टर आहे बाई, बेस्ट. हे असं घालायला लागते आणि हे या दोरमध्ये अटकते असं. आणि हे कसं काय आहे हे मला समजून नाही राहिलं. कसं घालायचं आपण बिपिन? हा? कसं घालायचं? घाल ना तू. रतन नाही ना हो, रजत महिना. रतन. काय करू? शांततेत सगळ्यांनी शांततेत करा. आणि तुमच्या तर झाली ऍक्टिव्हिटी, तुम्ही चढले, हेच तर मोठी ऍक्टिव्हिटी. जेवण झाल्यावर चढल्या तुम्ही, हेच खूप मोठी ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी. तर तुम्ही पहिले हेल्मेट घाला हेल्मेट घाला. काय करायला हेल्मेट घाला पहिले. हेल्मेट घाल ना. ते हेल्मेट दिलं काय? हेल्मेट घाल ना. हा, ऊपर से कूदना है, घालो. 100 or how much meter? 100 meter. 100 meter. What about the depth? काही उडी मारायची आहे काय? I want to explain. Him could will तर बघा बघा आमचे इंग्लिश मीडियमचे टीचर आता सायकलिंग करणार आहे. बाय. आमचे इंग्लिश मीडियमचे सर गेले आता. मस्त सायकल. बघा, एक काळ होता शाळेत झाले सायकल नव्हती, आता हवेत सायकल भेटली. काय आनंद असली काय? म्हणून तर चष्मा लावला. शाळेत झाले सायकल नव्हती. एक फोटो काढते का माझ्यासोबत? माणसाला इमोशनली होऊ देत नाही, त्याच्यात एक फोटो. आपल्यावरून हेवी कसं वाटत आहे? तर बेस्ट वाटत आहे बाई. मी आता सायकल चालवणार आहे आणि माझं असं म्हणणं आहे आणि मी तुम्हाला प्रोत्साहित करत आहे की नक्की तुम्ही या. आपल्या चिखलदऱ्यात एवढ्या खतरनाक ऍक्टिव्हिटी आहे मला माहित नव्हतं. आम्ही येतो भीमकुंडले, कुठं गेलो होतो मागं तर गेलो नव्हतो आपण. भीमकुंडले गेलो, जेवण केलं, घरी गेलो. एवढ्या खतरनाक ऍक्टिव्हिटी आहे बाई. तर तुम्ही या आमजरीले. आणि तुम्हाला जर काही संपर्क पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकून दिले आहे सगळे नंबर वगैरे जे काय. छान पायडल मारायचे, भ्यायचं नाही. मी तुला शिकवून तुम्हाला शिकून देतो. तर हे सायकल, या सायकलचा एक अनुभव सांगतो जो मी अनुभवला आहे आणि हिनं अनुभवला नाही आहे. हे सायकल ज्यांना स्लो चालवायचं, म्हणजे एवढं काही फास्टमध्ये कुठं जायचं आहे, आपल्याला शाळेत थोडं जायचं आहे, मधातला मस्त व्ह्यू एक्सप्लोर करायचा.
आणि तन्वीला राग लागला? खूप इरिटेट करते. नाही नाही, दोन पद्धत आहे. स्पीडनं पण चालू शकता. सायकल शाळेत स्लो चालवली तर स्पीडने चालवली. हो, मला दादावर आवाज देत आहे. आणि चल ना तू, चल ना. तर मी वरून उडी टाकणार आहे, कारण की आता मी जीवाला कावलो आता मला राहायचं नाही या जगात. चला उडी टाका पटकन. तर बघा दादा, याचं नाव काय आहे ऍक्टिव्हिटीचं? फ्री फॉल आहे आणि इथून उडी टाका लागते याच्या आधारानं. आणि बसून मारू ना. बघा ही ऍक्टिव्हिटी कशी आहे, कारण की मी जेव्हा उडी मारणार आहे तेव्हा तर मी आडवा ब्लॉक घेणार नाही आहे. तर तुम्हाला यांचाच दाखवून देतो अनुभव कसा आहे. तर मी घेईन तुझा आडवा ब्लॉग. उडी बाप्पा, हो ना बाबा, इकडे भोनो. तुला मारायची आहे का उडी? मी नाही मारत. नाही 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 नाही, तुला मारायची आहे का? मारायची आहे? नाही मारत. हे हिले भल्ला राग येते बाबा. हो ये ना उडी मार. मित्रांनो, आता जे आहे मी जाणार आहे खाली, उडी टाकणार आहे. सगळेजण मी खाली वाट पाहू राहिले, बघू शकता तुम्ही. सगळेजण मोठा तमाशा पाहून राहिले. दाखवून द्या दादा. टेन्शन ना घेऊ, माहिती का मीच भरवतो. टाकता उडी येतो ना. अरे बापरे, व्हेरी गुड. तर आता हे मनली आहे बाई, म्हणजे मनली इले राग काय त्याला माहित नव्हतं मला. पण राग आलाच नाही तर काय. हा, हिनं आलं तेव्हापासून विचार केला की बा याचं कुठं काही सबूत सापडत आहे का म्हणून हिला 15 मिनिटं घेतले, पण हिला काहीच सबूत सापडलं नाही. आता आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ काय कर ना तू कॅमेरा बंद फक्त आता मग. तर आता संध्याकाळचे किती वाजले दादा? किती वाजले? आता वाजले खूप 5:45. 4:45 वाजले आणि आम्ही सायंकाळचे 5:45. 3-3.5 घंट्यापासून बहुत मजा करून राहिलो. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? जबरदस्त ऍक्टिव्हिटी आहे. हा, हा, हा. स्ट्रेंथला चॅलेंज करण्यासाठी एकदम जबरदस्त ऍक्टिव्हिटी. ओनली अँड ओनली ॲट आमझरी. हा, तुला कसं वाटलं? तुम्हाला कसं वाटलं? हो, तुम्हाला कसं वाटलं? आय एम सो हॅपी. फील फ्रेश ना. वेल फ्रेश ना. तुला कसं वाटलं? छान वाटलं. येस, टू मच बेटर. त्याच्यात त्या टू मच बेटरच्या पुढे इंग्लिश बोलत थोडीशी. आम्हाला तेवढंच बोलायचं आहे. आमचं केलं ना आम्ही स्टोरी मध्ये, आम्ही नुसतं इंग्लिशच बोललो त्याच्यात. आणि आपण थोडं मराठी बोलायला पाहिजे. बट आय लाईक इज अमेझिंग, यू नो. Amazon. नो 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 Amazing. अमेझिंग, नो नॉट अमेझिंग. आमझरी ॲडव्हर्टाइज. अरे तुम्हाला मी विचारून राहिलो काय तुम्ही बाबा 90 मारल्यासारखे करून राहिले काय बाबा. यायला विचारलं कसं जमून राहिलं आणि हे दोघं इंग्लिश मध्ये 90 मारल्यासारखे बोलून राहिले गोष्टी याच्या. मी रात्री. बस रात्री मारते. कोणता ब्रँड? मी आमझरी म्हणून राहिलो. तिकडे वेगळं चालू आहे. मंत्र म्हणून राहिलो. मी माहिती का, शी इज गुड फिलिंग इज आमझरी. तिथे अमेझॉन येऊन राहिलो. आमचं इंग्लिशला जागृत होऊन राहिली आज. मगापासून काहीतरी विचार राहिला तुम्ही 90 पेल्यासारखे. गाडी देऊन दे ना. आमची इंग्रजी. भैया आपका नाम क्या है? प्रकाश दिग्गज आंबेकर. अच्छा, ये आपका होमस्टे है ना? हाँ. तर आता हेच आहे ते होमस्टे जे पाहण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. आणि डिपार्टमेंटनी जे आहे इथल्या लोकांसाठी म्हणजे रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी एक खतरनाक असं होमस्टे यांना म्हणजे मदत केली है ना दादा. तर सांगा ना त्याच्याबद्दल, बताओ ना थोड़ा. सबसे पहले तो डिपार्टमेंट ने होम स्टे दिए सर. हम्म. तो हमारे कुछ का अनुभव भी नहीं थे. हाँ. तो बेडशीट कैसे लगाना, कैसे टूरिस्ट से बात कराना, हम्म. कैसे उनको समझाना, फ्रूट भी जगहों पे देना. अच्छा. तो सबसे सब समझाइए. तो आज फिर एक होम स्टे देने के बाद में और उसके जरिए कुछ पैसे इनकम हुए. तो हमने फिर दूसरे होम स्टे तैयार किए. अच्छा, उसी पर ये जो भी ग्रीनरी है आपने किया है? हाँ, सब है ना. और ये जगह आपकी है? हाँ, जगह खुद की है. अच्छा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मस्त सजावट केली आहे इथं. एकदम गावाचा फील येते. आणि पुढं आपण बघू इथं होमस्टे सोबत जेवण खाने का भी आप ही बना देना भैया. खाने के भी बनाते हैं सर. और आपकी फैमिली भी यहीं पे रहती है क्या? हाँ, फैमिली भी रहती है. यहीं पे रहती है ना? हाँ. मतलब चूल्हे का ताजा भोजन गरमा गरम. हा. तर पहा मित्रांनो किती खतरनाक आहे. इथं चूल आहे एकदम. हा. हे तर डेकोर केलाय त्यांनी.
हो हो. आणि हे आहे प्रॉपर होमस्टे भाई, बघू शकता तुम्ही. हे पूर्ण जे आहे शेणा मातीचं आहे, एकदम सारवलेलं. हे पाहून तर मला माझ्या जुन्या घराचीच आठवण आली एकदम. का होते तू राहिली आहे का कधी शेणाच्या घरात? आम्ही रात जा. वा वा वा. शहरातले काही काही लोक नाही राहिले आहे घरात त्यांना इथं चांगलं वाटतं. बघ बरं कसं वाटतं चोपडं चोपडं. तर हा आहे मस्त होमस्टे. मित्रांनो, आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही करणार आहे मॉर्निंगची सफारी. त्यासाठी जे आहे सगळे जे आहे हे सकाळी 4 वाजतापासून रेडी आहे आणि सकाळी 4 वाजतापासून हा. आणि ते बघा तिकडे विशाल भाऊ पण आहे. आणि आज आपल्याला जे आहे जंगल सफारी करायची आहे आणि प्रत्येकाला किमान 2 वाघ पाहिजे. मॅनिफेस्ट करा, मॅनिफेस्ट करा की तर आपल्याला किती पाहिजे आहे वाघ. कमीत कमी एकानं 2 वाघ पाहिजे आहे. हाऊस द जोश, हाऊस द जोश. त्याच्या पहिले विशालदाचं जॅकेट दाखवायचं आहे. आणि एवढ्या थंडीत आणि आता थोड्या वेळानंतर सारंगदा एका थंड पाण्यात आंघोळ करणार आहे. तो खरंच स्वेटर नाही आणलं, खरंच स्वेटर नाही आणलं. याला म्हणते ऑन टाइम जुगाड. बरं चला आता टाइमपास नाही करू आपण. आपल्यासाठी जे आहे 2 जिप्स्या जे आहे चेतन दादांनी रेडी करून दिल्या इथं, विशाल सरांनी. धन्यवाद सर. एवढ्या सकाळी तुम्ही, सर तर 3 वाजता उठले, आम्ही तरी 4 वाजता उठलो. आणि या 2 जिप्सी आहे, एक ही जिप्सी आहे आणि एक ती जिप्सी आहे. त्यामध्ये 6 लोक बसतात आणि यामध्ये 60 पण ऍडजस्ट होऊन जाते. ते आपल्यावर आहे, आपण कसं ऍडजस्ट होऊन राहिलो आहे. तो उभे राहू शकता, बसू शकता, बसासाठी पण आहे. आणि हे आपले आज गाईड आहे आणि तो ब्लँकेटवाला भालू नसून तो विशाल भाऊ आहे. आणि स्वेटरमुळे ब्लँकेटमुळे तो भालू दिसत आहे. आणि इथं ताई रेडी आहे. आणि चला जंगल सफारी चालू करूया आपण. हा तर निघाली आमची सफारी. बघा किती थंड आहे. मित्रांनो 5 डिग्रीचं टेम्परेचर आहे आज मेळघाटमध्ये. नुसते ब्लॉग चालू आहे, इकून ब्लॉग इकून ब्लॉग इकून ब्लॉग. किती गरम हवा आहे बापरे बाप. तर कशी वाटेल थंडी. बा थंडी एवढी खतरनाक आहे, पुरा टमाट्यासारखा लाल झाला. मित्रांनो तर कोणती पोरगी जर असेल तर सांगा. आणि हे बघा काय म्हणतोस तन्वी, थंडी काय म्हणते? तू सांग. हा थंडी तू सांग. काय काय गोठलं मी सांगून इकडे डान्स चालू आहे. सकाळचा चहा चालू आहे भाई सगळेचा. आणि इथचं वातावरण एवढं खतरनाक आहे, एवढं थंड आहे. इथं 12 महिने थंडी राहते का विशालदा? 12 महिने. हे म्हणजे खरंच इमानदारीने सांगतो 10चं टेम्परेचर संध्याकाळी होतं. आणि आता चहा आम्हाला गरम करणार आहे आणि तन्वी चहाला गरम करणार आहे. तर जंगल सफारी चालू झाली आहे आणि आम्ही आतापर्यंत 2 प्राणी पण पाहिले आहे. एक आहे सांबर आणि दुसरा आहे काळवीट. काय काळवीट होता काही? मोर पण पाहिलं, पक्षी पाहिले 2-3. गाय पाहिली. शिंगवाला हरिण असते. नाही ना रे, ते काय ना ते. शिंगाची गाय, शिंगाची गाय असते पण बारशिंगी हल्या. हे पाहून घ्या कसं आहे, जसं विदेशात गेल्यावर माणसाले मॅन म्हणते तसं जंगलात आल्यावर हल्याले काय म्हणते दादा? यॉक म्हणते, यॉक. आणि आता आम्ही हळूहळू बोलत आहे कारण की आम्हाला प्राणी पाहिजे. आमच्या आवाजानं, आमचा माणसाचा आवाज सगळ्यात खराब आहे. प्राणी पडतात जंगलातले. आणि बघा किती सुंदर असं मेळघाटाचं जंगल आहे, तुम्ही बघू शकता. इकडे आपले
विशाल भाऊ हे आहे. आणि विशाल दादा बोटं दाखवा, बोटं दाखवतो विशाल दादा. आणि इकडे तन्वी पण आहे. आणि हे निस्ती फोटोच्या याच्यात भुकेली, काम ना धंदा निस पक्षी आहे बहिरी. म्हणजे नाही पहिले ते पाहून घ्या, मग नंतर ते सांगा एक्सप्लेन करा. पहिले पाहून घ्या. इथं पक्षी एक उडत आहे, कंटिन्यू पॅरेलेल आहे, म्हणजे जमिनीला आणि त्याची हाईट एकदम पॅरेलेल आहे ना, वर चालला ना खाली चालला. खूप सुंदर नजारा आहे बाई. वाव. अच्छा खाली शिकार आहे. हो हा बेस कॅम्प आहे ना आपला. नाही बेस कॅम्प नाही, चाटी बल्टा कॅम्प आहे. मी आता चाटी बल्टा कॅम्पवर आलो आहे. आणि इथं हिडन जॅम्स आहे म्हणते का, काहीतरी जेम्स आहे म्हणते, जेम्स बॉन्ड. आणि एवढं खतरनाक जंगल आहे वे आपलं मेळघाटचं, तुम्हाला काय सांगू. आणि चाटी बल्डा. आणि इथून बघू शकता, इथून हे मचांग आहे, छोटस मचांगच म्हणते नाही मचांग. सर रावटी आणि मचांग मध्ये फरक काय येते? राहुटी म्हणजे झोपडी, मचांग म्हणजे झाडावर, राहुटी जमिनीवर असते. अच्छा. आणि या पॉइंटचं नाव काय? वाव. याचं नाव काय आहे पॉइंटचं? नाही याचं कॅम्पचं नाव आहे, पॉइंटचं नाव. इथून किती थोडस झूम करून वाघ कुठं दिसू शकतो. तर मित्रांनो आम्ही इथे फोटो सेशन केलेलं आहे आणि खूप मस्त वाटत आहे, खूप मस्त. प्लीज इकडे या तुम्ही. आणि आम्हाला खूप प्राणी दिसले आतापर्यंत तर, आणि अजूनही समोर खूप एक्साइटमेंट आहे मित्रांनो आम्हाला. हे पहा, या तर पोरं या, पोरगीले आलू नका. वाघ सोडून ते फोटोच्याच मागे राहा लागेल तुम्हाला. मेमरी कॅप्चर केली नाही पाहिजे असं म्हणणं. हो, मेमरी कॅप्चर केली पाहिजे. हे गाईज आमची आता जंगल सफारी झाली आहे आणि तन्वीला फुल राग आलेला आहे. फुल एवढा टमाट्यासारखा राग आलेला आहे. आणि एवढा राग आलेला आहे तिला की खोकलताना पण ते तोंडापुढे हात करत आहे आणि असा हांटा दाखवत आहे तुम्हाला की हे घ्या आम्हाला वाघ दिसला. आणि खूप राग आलेला आहे तिचा, कारण की तिने 300 फोटो काढले आणि मी एकच फोटो काढला आणि माझा सगळ्यात चांगला तिला फोटो म्हणून तिला राग आलेला आहे. पण अजून त्याला फोटो भेटलेला नाही आहे, कारण की तो माझ्या फोन मध्ये आहे. मी सॅटिस्फॅक्शन आहे, मी सॅटिस्फाईड आहे की मी एवढा चांगला दिसू शकतो, त्याच्यातच मी सॅटिस्फाईड आहे बाबा. तू माझा फोटो तुझ्या घरात लावला तरी मला काही टेन्शन नाही आहे. आणि जे मला उपमा ताईने दिली होती ज्युनियर रणवीर सिंग, ते आज पूर्ण झालेली आहे. मी रणवीर सिंग सारखा दिसत आहे आणि त्या गोष्टीचा तन्वीला राग आलाय. हा तर मित्रांनो, भला मोठा ब्लॉग आता एंड करायचा टाइम आला आहे. तर इथं बघू शकता हरीश आहे आणि बाकीचे जे मेंबर्स आहे आपले ते दुसऱ्या गाडीत आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला सांगा कमेंट मध्ये. ऍडव्हेंचर केले आम्ही आणि खूप मजा. आणि कोणाला जर आम्हाला स्पॉन्सर वगैरे करायचं असेल टूर साठी तर नक्की ईमेल वरती DM करा, कारण की आमचा ग्रुप रेडी आहे, खूप एक्साइटेड आहे आणि ऍडव्हेंचर साठी. लोक बोलावले. हा, कारण की आम्ही तर एंटरटेन स्वतः होऊच, तुम्हाला पण करू, कारण की एन्जॉय हा ग्रुपने होतो. आयुष्य एकदाच भेटते. इथं एंड करायचं होतं ते हे होती टॅगलाईन होती, पण ठीक आहे. एन्जॉय हा ग्रुप मध्येच होतो. भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.